मित्रांनो, भारत सरकार गृह मंत्रालय यांच्यातर्फे अशी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे जी प्रत्येकाने केली पाहिजे। कारण की तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी आजकाल डिजिटल झालाय। मग बँकिंग पासून म्हणा, आपले डॉक्युमेंट म्हणा, त्यामुळे सायबर सिक्युरिटीची प्रत्येकाला गरज आहे आणि तीच ही इंटर्नशिप असणार आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, पीएचडी करताय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय। स्टायपेंड म्हणजे सॅलरी आपल्याला मिळणार आहे, प्लस गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे, जे की अत्यंत गरजेचं आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलीही एक्झाम चार्जेस नाही आहे, जस्ट इथे एक आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्या बेसिसवरच सिलेक्शन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे समजा आपल्यासोबत काही सायबर क्राईम झाला तर आपण जसा फोन लावतो त्यानंतर काय प्रोसेस होते, कशा कशा ॲक्शन घेतले जातात, हे सगळं तुम्हाला ते शिकायला मिळणार आहे, यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे। त्यामुळे म्हणालो या संधीचं सोनं करा, बिंदास अप्लाय करा। अप्लाय कसं करायचं, काय प्रोसेस आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय। तुम्हाला पण या रिलेटेड इंटरेस्ट असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की शेअर करा। स्क्रीनवर जाऊन तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण सांगतोय, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी आणतोय। कारण की हे जर सर्टिफिकेट तुमच्या रेझ्युमेमध्ये, बायोडाटामध्ये असेल तर पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स विचारतात, तिथे तुम्हाला हे कामा येईल। त्यामुळे नक्की अप्लाय करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। त्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतायत, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, ज्याला I4C म्हणतात, यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली, तुम्ही वाचू शकतायत। इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर ही जी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे याची माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आणि ते बघा याबद्दल सगळी माहिती दिली आहे। नेमका हे काय आहे, काय बॅकग्राऊंड आहे, यांच्याबद्दल व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल। आता नेमका इंटर्नशिप काय तर इथे बघा, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांच्यातर्फे ही अपॉर्च्युनिटी आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, पीएचडी करताय, सगळे इथे अप्लाय करू शकता। गुगल फॉर्म यांनी दिलाय, तो आपल्याला भरायचा आणि त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे। बेनिफिट, याचे फायदे काय तर बघा, गेन व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल। म्हणजे बघा सायबर क्राईम, सायबर फ्रॉड इतके वाढले आहेत, तुम्ही किती हुशार असाल, कोणी ना कोणी आपल्या बँकेतनं पैसे काढताय किंवा भरपूर साऱ्या गोष्टी करताय, त्यामुळे ही नक्की ॲज अ तुम्ही इंडियन नागरिक म्हणून तर केलीच पाहिजे। त्यानंतर डेव्हलप युअर स्किल्स इन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, नेमका इन्व्हेस्टिगेशन कशी करायची, काय प्रोसेस असते, कशा प्रकारे हे जे चोर आहेत त्यांना कशा प्रकारे पकडतात किंवा पकडू शकत नाही, का पकडू शकत नाही, कुठल्या अडचणी येतात, मग तुमच्याकडे काय आयडिया आहे त्या तुम्ही यांना देऊ शकताय, जेणेकरून हे सायबर सिक्युरिटी आहे ती अजून चांगली होईल। ओके, कॉन्ट्रीब्यूट टू पब्लिक सेफ्टी अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी बाय वर्किंग, तुम्ही यांच्यासोबत काम करू शकता, यांचे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत करू शकताय। आणि जे मी तुम्हाला बोललो, बूस्ट युअर रेझ्युमे, कारण की अनेक जणांचे कमेंट्स असतात की आम्ही अप्लाय करतो, भरपूर व्हिडिओ बघतो, आमचं सिलेक्शन होत नाही। का होत नाही? कारण की तुमच्या बायोडाटामध्ये असे व्हॅल्युएबल सर्टिफिकेट, गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट, असे एक्सपिरियन्स नाही आहे। आजकालच्या HR ते बघत नाही तुला 99% पडले की 88 पडले की 50 पडले, कुठले स्किल्स आहे, कुठले सर्टिफिकेट आहे, काय अनुभव आहे, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे, हे ते बघतात आणि त्यावरच सिलेक्शन करतात। आणि ते तुमच्याकडे नाही आहे, जे की एक काळाची गरज आहे आणि ते नक्की तुम्ही केलं पाहिजे। जसं की बघू शकता, हा गुगल फॉर्म आहे आणि याद्वारेच आपल्याला सगळी माहिती सांगायची आहे। अप्लाय करायची शेवटची तारीख 20/4/2025 म्हणजे 20 एप्रिल आहे। 10 दिवस अजून तुमच्या हातात आहे, त्यामुळे जेवढे पण तुमचे फ्रेंड्स आहे सगळ्यांना शेअर करा। आता नेमका हा इंटर्नशिप प्रोग्राम काय, जो तुम्हाला मी समजून सांगितलं आहे त्याच्याबद्दलच इथे सगळी माहिती दिलेली आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय नेमका इंटर्नशिपचा क्रायटेरिया काय तर बघा, तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन डिग्री करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पीएचडी करताय, तुम्ही अप्लाय करू शकताय कशामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सायबर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अँड टेक्स,
LLB, LLM, सोशियोलॉजी, क्रिमिनॉलॉजी या रिलेटेड जर तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD सगळ्यांसाठीही आहे। त्यामुळे बघा यापैकी तुमचं शिक्षण असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुमचं जे कॉलेज आहे ते टॉप 2000 इंजिनिअरिंग कॉलेजमधलं असलं पाहिजे। लॉ जर असेल तर 30 टॉपचे जे कॉलेजेस त्याच्यामधनं असलं पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। बाकी बघायला गेलं तर तुम्हाला डायरेक्ट फील्ड व्हिजिट करायला मिळणार आहे, जे 1930 कॉल सेंटरला आपण फोन करतो की माझ्यासोबत असं झालं, ATM मधनं पैसे काढायला गेलो, पैसेच आले नाही, किंवा ATM मधनं पैसे काढायला गेलो, काय प्रॉब्लेम झाला, आपण जो फोन लावतो तर त्या सेंटरला तुम्हाला व्हिजिट करायला मिळणार आहे। तिथे काम कसं चालतं, काय चालतं, सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो इथे तुम्हाला जायला मिळणार आहे। नॅशनल क्राईम या रिलेटेड लॅबोरेटरी जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही CID वगैरे बघितला असेल आणि तिथे कसं काम चालतं हे जर तुम्हाला बघायचं, कधी प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही करू शकताय। ड्युरेशन काय तर तुम्ही ते बघू शकताय। विंटर इंटर्नशिप असणार आहे ऑक्टोबर टू मार्च, पण अप्लाय करणं आत्ता चालू झालेलं आहे। टोटल तुम्ही ते बघू शकताय 25 अंडर ग्रॅज्युएट, 15 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 10 PhD। ओके, अशा टोटल एवढे इंटर्नशिप यांना घेणार आहे। टोटल तुम्ही ते बघू शकताय 100 स्टुडंट ॲन्युअली हे घेत असतात। सिलेक्शन प्रोसेस काय तर इथे बघा दिले, सिलेक्शन कमिटी तुम्ही जो फॉर्म भरणार आहे, त्यांना जे फॉर्म रिसीव्ह होणार आहे ते चेक करणार आहे, शॉर्टलिस्टेड करणार आहे आणि त्याचीच लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर लागणार आहे। त्यामुळे एक्झाम पण घेत नाही, एक्झाम नाही, त्यामुळे फी पण नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही। आता तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल तर थोडक्यात हे जे काम चालतं ते कसं चालतं, काय चालतं, तुमच्याकडे काय आयडिया आहे तुम्ही यांना शेअर करू शकताय, कारण की प्रत्येकासोबत किंवा कोणाच्या फॅमिलीमध्ये काही ना काही मॅटर झालेला असतो। मग आपण सांगतो यार तू असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, तर त्या आयडिया तुम्ही यांना देऊ शकताय जेणेकरून हे अजून स्ट्रॉंग कायदे बनू शकतील। ओके, स्टायपेंड किती मिळणार आहे तर अंडर ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर 6000 रुपये, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर 10,000 रुपये आणि PhD करताय तुम्ही तर 20,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे। ओके, बाकी तुम्ही सर्टिफिकेट आणि काय काय फायदे सगळं तुम्हाला इथे, जागा प्रोव्हाइड केली जाणार आहे काम करण्यासाठी वगैरे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे। फक्त एकच आहे की ही जी इंटर्नशिप आहे दिल्लीचं जे गृह मंत्रालय यांचं जे ऑफिस आहे त्यामध्ये काम करायचं आहे, त्यामध्ये इंटर्नशिप असणार आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये तुम्हाला स्वतःची राहायची व्यवस्था, तुम्ही PG वगैरे करू शकताय पण तुम्हाला अनुभव मिळणार आहे। लोकेशन कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगतो। इथे बघा लोकेशन दिलं आहे, इथे बघा दिल्लीमध्ये इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर हे जे आहे NDCC बिल्डिंग 2 जयसिंग मार्ग दिल्ली या ठिकाणी तुमचं हे ऑफिस असणार आहे आणि त्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करणार आहात, चांगला अनुभव घेणार आहात। त्यामुळे म्हणालो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर बिंदास अप्लाय करा। अप्लाय कसं करायचं तर बघा हा फॉर्म आहे 2025 साठीचा, हा भरून घ्यायचा आहे। इथे बघा पुन्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून सांगितलेला आहे, बाकी सगळी माहिती सांगितली आहे। 20 तारखेच्या आत अप्लाय करा। इथे बघा 4 to 5 वीक्स नंतर जी पण ॲप्लिकेशन आहे त्याची लिस्ट शॉर्टलिस्टिंगची लागून जाईल आणि तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय। मग तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कोर्स कुठला करताय, अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कोर्स परशुईंग करतायत का तर ते टाकून घ्यायचं आहे, कुठली स्ट्रीम आहे यापैकी कुठलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे, युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घ्यायचं आहे, कुठली डिग्रीमध्ये किती पर्सेंटेज पडले ते टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या कॉलेजची रँकिंग काय, गुगल करा तुमच्या कॉलेजची रँकिंग तुम्हाला समजून जाईल, ती टाकायची आहे। तुम्हाला ही इंटर्नशिप का करायची आहे तर तुम्ही ChatGPT किंवा गुगल बारला टाका, तुम्हाला मिळून जाईल। किंवा तुम्ही टाका की सायबर सिक्युरिटी हे आजकालचं महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्या रिलेटेड मला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे, मला नॉलेज वाढवायचं आहे आणि त्यासाठीच मी इंटर्नशिप करतोय। तुमचा CV इथे अपलोड करायचा आणि याच्याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर ज्या पण कॉलेजमधून तुम्ही शिकताय तिथून तुम्हाला NOC घ्यायची आहे, तुमचा जो HOD आहे तो तुम्हाला बिंदास देऊन टाकेल। त्याला सांगायचं की मला अशी इंटर्नशिप करायची आहे, त्यासाठी मला NOC द्या, मग ते देऊन टाकेल। ती इथे अपलोड करायची आहे। लेटर ऑफ रिकमेंडेशन जे की तुम्हाला कॉलेजकडनं मिळेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, कॉलेजचं ID कार्ड टाकायचं आहे आणि त्यानंतर आय ॲग्री यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे। एक पानी अगदी सोपा फॉर्म आहे, भरून घ्या। 20 तारखेपर्यंत आहे, कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला 2 दिवसात हे डॉक्युमेंट मिळून जातील। तिथून तुम्ही हे अपलोड करा, फॉर्म भरा। जे जे सिलेक्ट होतील त्यांना डायरेक्ट दिल्लीला यांचं जे सेंटर आहे तिथे काम करायला मिळेल, तुम्हाला वर्क प्लेस वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जाईल, फक्त तुम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था करायची आहे। ओके, त्यामुळे जे जे इंटरेस्टेड आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि असेच भारी भारी अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।